नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी बनवणार आहे, तर मी अर्धा किलो डाळ भिजू घातली आणि आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत। गोळे पाणी, आमच्या इकडे त्याला गोळे पाणी म्हणतात। आणि हे गोळे पाणी कसे बनवायचे आहेत ते आज आपण बनवणार आहोत। तर चांगली मी पहिले पाण्याने धुवून घेतलेली डाळ आणि नंतर भिजू घातली सकाळी। तर आत्ताचे 6 वाजले संध्याकाळचे। तर संध्याकाळी बनवायला घेतले, कारण सकाळी एवढा आपल्याकडे वेळ नसतो ना बनवण्यासाठी। तर हे कसं शांततेने बनवायचं असतं आणि डब्यावरती पण कसं नुसतं हेच घेऊन जाता येत नाही, तर त्याच्यामुळे मग म्हटलं संध्याकाळीच बनवूया। तर अशा प्रकारे चण्याची डाळ मी भिजू घातली आणि भिजू घातल्यानंतर हे भिजल्यावरती पण छान 3-4 पाण्यानं मी हे डाळ धुवून घेतली। आता हे मिक्सरमधून काढते। तर आपल्याला चटणीला पण लागणार आहे हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण घेतला। तुम्ही ताकामध्ये पण अशी बनवू शकता, नाहीतर वाफेवरती पण असे बनवतात। पूर्ण हरभऱ्याची डाळ मिक्सरमधून काढून घेतली। आता थोड्याशा मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरचा मसाला तयार करते आणि तो आपल्याला चण्याची जी डाळ बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मग नंतर पुदिना टाकते। तर अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे सर्व आपल्याला। हे ना थोडंसं याच्यामध्ये टाकते मी चव येण्यासाठी। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट घ्या आणि मी एवढं तिखट घेतलं, कारण आमच्या इथे तिखट थोडं खातात जास्त। आणि आता याच्यानंतर याच्यामध्ये पुदिना टाकते। पुदिन्याची आणि याची चटणी वेगळी बनवली। थोडंसं जिरं टाकते त्याच्यामध्ये, चवीनुसार थोडंसं जिरं घ्यायचं। मीठ मिरची व्यवस्थित टाकून द्यायचं, खूप छान असे बनतात आपले। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। थोडंसं मी मिरची टाकली, मी तुम्हाला दाखवलेलं। मीठ टाकलं, ही आपली झाली चटणी तयार। हे बघा, अशा प्रकारे चटणी आपली तयार झाली। पुदिना, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अशा प्रकारे छान आपली पुदिन्याची चटणी तयार झाली। आता चटणीमध्ये टाकूया चवीनुसार मीठ। तर गॅसवर पाणी उकळायला ठेवते, कारण आपल्याला वाफेवरची बनवायची आहेत ना, तर पाणी उकळायला ठेवते। नीचं ताक करायचं आणि त्या ताकामध्ये असे गोळे गोल गोल गोळे करून टाकायचे, खूप छान लागतात। तुम्ही याचे वडे पण बनवू शकता, हरभऱ्याच्या डाळीचे छोट्या छोट्या वड्या बनवून ठेवू शकता एका वर्षासाठी। आपल्याला भाजीला काही नसलं ना की घ्यायच्या वड्या आणि बनवायच्या, खूप छान लागतात। थोडंसं तेल लावते म्हणजे ते चिपकणार नाही त्याला। अजून आपल्याला पाणी यायला, उकळी यायला अजून वेळ आहे। तर असे गोळे असे ताटामध्ये बनवून ठेवून द्यायचे, म्हणजे पाणी उकळी आली ना की मग आपल्याला पटापट टाकायला व्यवस्थित होतात। तुम्ही चाळणीत पण ठेवू शकता, नाही तर याला असा कपडा पण बांधता येतो, कपड्यावरती पण ठेवू शकता। पाणी ठेवायचं गरम करायला आणि गंजाला कपडा बांधायचा आणि मग पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये असे कपड्यावरती हे ठेवून द्यायचे वाफेवरचे, खूप छान बनतात। तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडली की नाही आवडली नक्की कमेंट करा आणि असे डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। तुम्ही एकदा असे बनवून बघा, खूप छान लागतात। याला ना थोडं तेल लावते, म्हणजे काय होतं माहिती आहे, चिपकणार नाही तेल लावलं की।
हे बघा अशा प्रकारे ठेवले. आता याच्यावरती ना मी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला कसा 10 मिनटं तरी वाफेवरती हे होऊ द्यायचे चांगले. नंतर पलटून ठेवायचे म्हणजे आणखीन चांगले होतील ते. तर अशा प्रकारे आपले हरभऱ्याच्या डाळीपासून गोळे तयार झाले. याचे तुम्ही गोळे पाणी पण असे बनवू शकता. पण गोळे पाणी आपल्याला ताक फोडणीचं करावं लागतं. त्याच्यानंतर असे आपल्याला चण्याच्या डाळीचे गोळे बनवून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ताकाला उकळी आल्यानंतर सोडावं लागतं. पण हे वाफेवरचे पण खूप छान लागतात. याच्यासोबत चटणी. अशा प्रकारे बघा आपले तयार झाले. चाळणीमध्ये बसत नव्हते, मग म्हटलं चला थोडेसे भजे काढूया. तर हरभऱ्याच्या डाळीचे भजे पण खूप छान लागतात. आपली रेसिपी तयार बघा. डाळीचे भजे खूप छान लागतात. हिरव्या मिरचीचा पुदिन्याची चटणी आणि त्याच्यासोबत मी बनवलेला थोडासा पातळ सार आणि खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते. धन्यवाद.